नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री, वेलकम टू आरसीसी। तर आपण मॉडिफाइड व्हॅलेन्स बॉन्ड थेरी मीन्स कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशनला सुरुवात केली होती। हायब्रिडायझेशनचा मीनिंग डिटेलमध्ये सांगितलाय। इट इज द मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स टू फॉर्म न्यू ऑर्बिटल्स कॉल्ड हायब्रिड ऑर्बिटल्स विच आर इक्विव्हॅलंट इन एनर्जी शेप एक्सेट्रा। ठीक आहे ना, ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग होणे आणि त्यांचं रिकास्टिंग होणे, त्यांना नवीन रूप मिळणे, याला काय म्हणायचं रे? हायब्रिडायझेशन। ठीक आहे, परत मी जनरल कॅरेक्टरिस्टिक्स सांगितले होते हायब्रिडायझेशनचे। पहिलं सांगितलं होतं इट इज प्युअरली हायपोथेटिकल ऑर इमॅजिनरी। हायब्रिडायझेशन कन्सेप्ट म्हणजे कुठल्या सायंटिस्टनं पाहिलेला नाही किंवा आपण देखील पाहू शकत नाही, हे फक्त इमॅजिनेशन आहे। कोणाचं इमॅजिनेशन आहे? पॉलिंग आणि स्लॅटर या दोन सायंटिस्टचं हे इमॅजिनेशन आहे। ठीक आहे, पुढे सांगितलं होतं की एकाच ॲटमचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स हे हायब्रिडायझेशनमध्ये जात असतात। कोणाचे? सेंट्रल ॲटमचे। फक्त सेंट्रल ॲटमच्या ॲटॉमिक ऑर्बिटलचं हायब्रिडायझेशन होत असतं। सराउंडिंग ॲटमचे ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होत नसतात। ठीक आहे, त्यानंतर सांगितलं होतं जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स पार्टिसिपेट होत आहेत हायब्रिडायझेशनमध्ये, ते ॲटॉमिक ऑर्बिटल्स हाफ फील्ड असले तरी चालतात, कंप्लिटली फील्ड असले तरी चालतात, एम्प्टी असले तरी चालतात। म्हणजे इलेक्ट्रॉनचं रिस्ट्रिक्शन ॲटॉमिक ऑर्बिटल्सला नाही आहे, रिस्ट्रिक्शन आहे एनर्जीचं। ज्या ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग व्हायली ना, त्यांची एनर्जी नियरली सेम असावी लागते। ठीक आहे का? हां, परत पुढे आपण आणखी काही पॉईंट पाहिले होते। जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होत असतात एक्झॅक्टली तेवढे हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात। म्हणजे दोन ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन झालं, किती हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील? दोन। तीन ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन झालं, किती हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील? तीन। लाईक दॅट। ठीक आहे का? परत एक महत्त्वाचा पॉईंट मी सांगितला होता, हायब्रिडायझेशन नेव्हर डिसाइड स्ट्रक्चर। हायब्रिडायझेशन स्ट्रक्चरला डिसाइड करत नाही, या उलट स्ट्रक्चर डिसाइड्स द हायब्रिडायझेशन। त्या पॉस्ट्युलेटला परत मी इलॅबरेट करणार आहे विथ सुटेबल एक्झाम्पल्स। ठीक आहे का? चला, हायब्रिडायझेशनच्या एकदम डिटेलमध्ये आज आपल्याला जायचं आहे। नेमकं हायब्रिडायझेशन काय आहे, कसं होतं एक्सेट्रा, त्यावरून जॉमेट्रीचं प्रेडिक्शन कसं केलं जातं एक्सेट्रा। ठीक आहे, तर बघा क्वेश्चन्स काय असतात ते सांगतो अगोदर तुम्हाला। हायब्रिडायझेशन या पॉईंटवर कसा क्वेश्चन असतो? समजा मला एखादा मॉलिक्यूल देतील, SF6 दिला, मला म्हणतील व्हॉट इज इट्स हायब्रिडायझेशन, असे क्वेश्चन असतात। ठीक आहे, तर बघा ट्रिक आहेत, अशा ट्रिक आहेत की 10 सेकंदात तुम्हाला हायब्रिडायझेशन काढता येऊ शकतं। ओनली 10 सेकंड, 10 सेकंदात याचं हायब्रिडायझेशन काढता येतं। ठीक आहे, सल्फरचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बघायचे असतात, लाईक दिस, किती 6 असतात, एक क्रॉस एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन। सेंट्रल ॲटमचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन लिहायचे असतात। आता सराउंडिंग ॲटम किती बॉन्ड तयार करेल त्याचा विचार करायचा असतो। 6 सल्फर आहेत, एक सल्फर मोनोव्हॅलंट आहे, एक फ्लोरीन एक बॉन्ड तयार करेल, इथं दुसरा, इथं तिसरा, इथं चौथा, इथं पाचवा, इथं 6वा। तर हे काउंट करायचे असतात बॉन्ड, किती झाले? 6 झाले म्हणून याचं हायब्रिडायझेशन sp3d2 होत असतं। तर हे फक्त 10 सेकंदाचं काम असतं हायब्रिडायझेशन काढणं। ठीक आहे, ते मलाही येतं आणि ते तुम्हालाही पण एकदम इझिली समजून जाणार आहे। पण माझी स्टाईल थोडीशी वेगळी आहे, मी तुम्हाला ही ट्रिक डायरेक्ट सांगणार नाही। मी जे आता बोललो ना, तुला समजलं ना, इग्नोर कर, मी ही ट्रिक तुला डायरेक्टली सांगणार नाही। मी काय करणार आहे, हायब्रिडायझेशन कन्सेप्ट खूप डिटेलमध्ये अगोदर टीच करणार आहे आणि सगळा कन्सेप्ट डिटेलमध्ये समजल्यानंतर शेवटी आपण ट्रिक पाहणार आहोत, जेणेकरून तुला दोन्ही प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील। कारण बघा, ट्रिक जर तुम्ही फक्त लक्षात ठेवली, क्वेश्चन जर ट्विस्टेड आला, ट्रिकचा एक प्रॉब्लेम असतो, ट्रिक एक्सेप्शनला लागू होत नसते। ट्रिकचा एक प्रॉब्लेम आहे, इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर एक्सेप्शन। म्हणून आपल्याला कॉन्सेप्ट माहिती पाहिजे। आलं का लक्षात? तर माझं काम मी पहिलं हे करणार आहे, मी कॉन्सेप्ट एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे आणि शेवटी मग आपण ट्रिक पाहणार आहोत। डायरेक्ट मी ट्रिक टीच करणार नाही। ठीक आहे का? तर केअरफुली लक्ष द्यायचं सगळ्यांनी। आजचा क्लास असेल किंवा उद्याचा क्लास असेल, टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन SP, SP2, SP3, SP3D, SP3D2, SP3D3, DSP2 आणि D3S, असे टोटल 8 टाइप्स आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचे। शेवटी मग आपण ट्रिक पाहणार आहोत। मी काय म्हणतोय, केअरफुली लक्षात घ्या। ठीक आहे का? तर आजच्या आणि उद्याच्या क्लासमध्ये सगळ्या टाइपला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय। ठीक आहे का? चला, टाइप्स ऑफ हायब्रिडायझेशन हे इग्नोर करा रे।
Types of hybridization we are going to deal with. First type, it is sp hybridization. sp hybridization बघा meaning काय असतो, mixing and recasting of 1s and 1p एक s आणि एक p, ठीक आहे. 1s and 1p atomic orbitals of same atom to form two sp hybrid orbitals, to form two sp hybrid orbitals which are oriented in space, at an angle of 180 डिग्री. ठीक आहे. अर्थ बघा आता, एक s ऑर्बिटल आहे, दुसरा p ऑर्बिटल आहे. एक s ऑर्बिटल आला, एक p ऑर्बिटल आला, त्या दोघांची मिक्सिंग रिकास्टिंग झाली, म्हणजे त्या दोघांचं हायब्रिडायझेशन झालं. रिझल्ट काय असेल, टू फॉर्म 2 sp हायब्रिड ऑर्बिटल्स. हे खूप महत्वाचं रे. का असं, मी काल सांगितले कॅरेक्टरिस्टिक मध्ये, जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होतात ना, एक्झॅक्टली तेवढे हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात. बघा आता ॲटॉमिक ऑर्बिटल्स किती पार्ट घेत आहेत, एक झाला, हा एक आणि हा एक, असे टोटल 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन मध्ये चालले. 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन मध्ये जात आहेत, म्हणून हायब्रिड ऑर्बिटल पण किती तयार होतील, 2च तयार होतील. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल हायब्रिडायझेशन मध्ये जात असतात, एक्झॅक्टली तेवढे हायब्रिड ऑर्बिटल जनरेट होत असतात ॲज पर आवर कॅरेक्टरिस्टिक. किंवा असं लक्षात ठेवायचं, चला असं लक्षात ठेवायचं रे, पॉवरमध्ये पॉवरची सम करायची. इथं काही नाही म्हणजे 1 आहे, इथं काही नाही म्हणजे 1 आहे, बेरीज करायची, किती, 2. sp हायब्रिडायझेशन मध्ये किती हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होत असतात, 2. किंवा sp2 घे, sp2 बेरीज कर, पॉवरची बेरीज कर, 1 + 2 किती येतं, 3. ठीक आहे का. म्हणजे sp2 हायब्रिडायझेशन मध्ये किती हायब्रिड ऑर्बिटल असतात रे, 3 असतात. सांगा मग मला, sp3 मध्ये किती हायब्रिड ऑर्बिटल्स असतील, sp3 मध्ये किती हायब्रिड ऑर्बिटल असतील, 4. कसे 4, s चा 1 आणि p चे 3, 1 + 3 4 atomic orbitals participating. That's why how many hybrid orbitals are formed, 4. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन मध्ये इन्व्हॉल्व होत असतात, एक्झॅक्टली न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होत असतात. एक्झॅक्टली तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात. ठीक आहे का. आता पुढे काय म्हणलं मी, विच आर ओरिएंटेड इन स्पेस ॲट अन अँगल ऑफ 180 डिग्री. ते जे sp हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले ना, दोन sp हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले, त्यांच्यामध्ये अँगल किती असतो, स्पेस मधला अँगल. स्पेसचा अर्थ तुम्हाला घ्यायचा 3 डायमेन्शन. स्पेसमध्ये म्हणजे 3 डायमेन्शनली थिंक करायचं आहे आपल्याला. स्पेसमध्ये त्या 2 हायब्रिड ऑर्बिटलमध्ये अँगल किती असतो रे, 180 डिग्री. आलं का लक्षात. चला आणखी क्लिअर होत चालेल जेव्हा आपण यांच्या एक्झाम्पल्सच्या डिटेलमध्ये जाऊ. ठीक आहे. बघा, sp हायब्रिडायझेशन असणारे एक्झाम्पल्स. हायब्रिडायझेशन फक्त सेंट्रल ॲटमलाच लागू होत असतं. ठीक आहे का, सराउंडिंग ॲटमला होत नाही. काल सांगितलंय मी. एक्झाम्पल्स बघा, BCl2 आहे, या कंपाऊंडमध्ये बेरिलियम अंडरगोज sp हायब्रिडायझेशन. ठीक आहे. CO2 आहे, इथं कार्बन अंडरगोज sp हायब्रिडायझेशन. ऑल अल्काइन्स कार्बन ट्रिपल बॉन्ड दिसला ना रे तुम्हाला, हे बघ रे, असं दिसलं ना कार्बन ट्रिपल बॉन्ड, शुअर शॉट हा कार्बन sp हायब्रिडायझ्ड असतो. कार्बन ट्रिपल बॉन्ड दिसला की 100% काय असतं, sp हायब्रिडायझेशन असतं. लक्षात आलं का. sp हायब्रिडायझेशन व्हेन कार्बन फॉर्म्स 3 बॉन्ड्स, ट्रिपल बॉन्ड तयार झाल्यानंतर. ठीक आहे. किंवा 2 पाय बॉन्ड तयार झाल्यानंतर असं पण चालतं. किंवा असं जर असेल ना कार्बन, हे बघ रे, असं इथं पण sp असतो, इथं पण sp असतो, कारण इथं पण त्यानं 2 पाय बॉन्ड तयार केलेत ना, इथं पण 2 पाय तयार केलेत. असं लक्षात ठेवलं तरी चालेल.
जेव्हा कार्बन 2 पाय बॉन्ड तयार करतो, जेव्हा कार्बन 2 पाय बॉन्ड तयार करतो त्याचा 100% हायब्रिडायझेशन कुठलं असतं? sp असतं. ते मी क्वेश्चन सॉल्व्ह करताना परत एक्सप्लेन करणारच आहे. ठीक आहे, सध्याला एवढं तरी लक्षात ठेवा. दीज आर सम एक्झाम्पल्स. आता मी प्रूव्ह करून दाखवणार आहे याच्यात हायब्रिडायझेशन sp काय येतं. पाहूयात आपण की बाबा बेरिलियम क्लोराईडमध्ये बेरिलियमचं हायब्रिडायझेशन sp कसं येतं, CO2 मध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन sp कसं येतं, अल्काइन्समध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन sp कसं येतं. ठीक आहे, डिटेलमध्ये सांगणार आहे, केअरफुली लक्ष द्यायचं. ठीक आहे, अल्काइन्समध्ये असेल किंवा मग याला अलिन्स म्हणतात. अलिन नावाचं कंपाऊंड आहे. अलिन, आय एम नॉट सेइंग अल्कीन, अलिन म्हणतोय. कार्बननं 2 पाय बॉन्ड तयार केलेले आहेत. इथं देखील sp हायब्रिडायझेशन असतं. ठीक आहे का? चला मग 1 बाय 1 आता हे एक्झाम्पल आपण डिटेलमध्ये स्टडी करू. ठीक आहे, मी 2 तरी एक्झाम्पल ॲटलिस्ट एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये सिमिलर तसंच असेल. एवढी डेफिनेशन नोट करा, एक्झाम्पल नोट करा, मग डिटेलमध्ये आपण लगेच सुरुवात करू. ठीक आहे, चला पहिलं एक्झाम्पल, बेरिलियम क्लोराइड फॉर्मेशन. बेरिलियम क्लोराइड फॉर्मेशन ऑकर्स थ्रू sp हायब्रिडायझेशन ऑफ बेरिलियम. सी कसं बघा, स्टेप्स लिहितोय मी. बेरिलियम इन ग्राउंड स्टेट, पहिली स्टेप बेरिलियम इन ग्राउंड स्टेट. बेरिलियमचं कॉन्फिगरेशन मला सांगायचं तुम्हाला ग्राउंड स्टेट मधलं. चला बोला रे, काय असतं रे बेरिलियम? 1s2 2s2, 1s2 2s2 2p0. मान्य आहे का सगळ्यांना? दिस इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ बेरिलियम. हायब्रिडायझेशन कन्सेप्ट फक्त सेंट्रल ॲटमलाच लागू होतो, म्हणून मी फक्त बेरिलियमचंच कॉन्फिगरेशन लिहिणार आहे, क्लोरीनचं नाही. ठीक आहे, ओके. आता बघा, ॲज पर ओल्ड व्हॅलेन्स बॉन्ड थेरी बेरिलियम कॅन नॉट फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड, कारण अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही आहे. म्हणून इथं मला थिंक करावं लागेल एक्सायटेड स्टेट बद्दल. बेरिलियम इन एक्सायटेड स्टेट, बेरिलियम इन एक्सायटेड स्टेट. एक्सायटेड स्टेट कसं येईल बघा बरं. एक्सायटेड स्टेटमध्ये बेरिलियम 1s2 काय होत असतं रे एक्सायटेड स्टेटमध्ये? व्हॅलन्स शेलचा पेअर्ड इलेक्ट्रॉन व्हॅकंट ऑर्बिटलमध्ये प्रमोट होत असतो. व्हॅलन्स शेलचा इथं पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. ह्याचं एक्सायटेशन होत नसतं रे, हे शेल वेगळं आहे. इथला एक इलेक्ट्रॉन पुढे शिफ्ट करा. 1s2 2s1 2p1. मान्य आहे सगळ्यांना? 1s2 2s1 2p1. ठीक आहे, आता बघा 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाले ना, 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आता बेरिलियम 2 बॉन्ड तयार करण्याची ताकद ठेवतो. इथं नाही, त्याच्याकडे ताकद नाही 2 बॉन्ड तयार करण्याची, कारण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत. इथं आहे. ठीक आहे, आता बघा बेरिलियम अंडरगोज sp हायब्रिडायझेशन. sp हायब्रिडायझेशन. ठीक आहे, कसं बघूत आता बेरिलियमचं sp हायब्रिडायझेशन कसं होतं पहा. तर मी काय करणार आहे आता, व्हॅलन्स शेलच्या ऑर्बिटलला बॉक्स डायग्राम मध्ये दाखवणार आहे. बघा 2s1 2p1 हे माझ्याकडे व्हॅलन्स शेलचं कॉन्फिगरेशन आहे. त्याला मी असं म्हणू शकतो का रे, बघ रे, हा ऑर्बिटल 2s त्याच्यात 1 इलेक्ट्रॉन आणि 2p मध्ये 1 इलेक्ट्रॉन, हे 2p. 2pचे किती ऑर्बिटल्स असतात रे? 3. px py pz. इथं 1 इलेक्ट्रॉन. हा कोण आहे? हा 2s आहे, हा 2p आहे. ठीक आहे, आता बघा हायब्रिडायझेशन होतंय. आता कसं होतंय, तर हा s ऑर्बिटल आणि हा p ऑर्बिटल इलेक्ट्रॉन असणारा. ठीक आहे, एवढं हायब्रिडायझेशन होतंय, एवढं हायब्रिडायझेशन होतंय, sp हायब्रिडायझेशन. तर तुम्ही अर्थ घ्यायचा आहे, हा एक s ऑर्बिटल आणि हा एक p ऑर्बिटल. मी जसं डेफिनेशन मध्ये मगाशी लिहिलं होतं ना, 1s 1s आणि 1 p, 1s आणि 1 p चं हायब्रिडायझेशन झालं. म्हणजे 2 ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग रिकास्टिंग झाली. बघ ना, मोजायचंय तुला, 1 आणि हा दुसरा. 2 ॲटॉमिक ऑर्बिटलची मिक्सिंग रिकास्टिंग झाली. आता काय तयार होतील? 2sp हायब्रिड ऑर्बिटल्स. किती हायब्रिड ऑर्बिटल? 2sp हायब्रिड ऑर्बिटल्स. 2sp हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म्ड. 2sp हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म्ड. आता आपल्याला माहिती आहे हायब्रिड ऑर्बिटल्स आर इक्विव्हॅलंट इन एनर्जी, शेप एक्सेट्रा. 2sp हायब्रिड ऑर्बिटल्स आर फॉर्म्ड. का बरं 2च सांगा? मी म्हणलं जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन मध्ये इन्व्हॉल्व होतात, पार्टिसिपेट होतात, एक्झॅक्टली तेवढे हायब्रिड ऑर्बिटल तयार होत असतात. 2 ॲटॉमिक ऑर्बिटलचं पार्टिसिपेशन झालं,
2चं पार्टिसिपेशन झालं, हायब्रिड ऑर्बिटल देखील 2 होतील. आता तुझ्या मनात लगेच क्वेश्चन आला असेल, सरांनी हे 2च का घेतले? दमदर 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 सगळं कळत चालेल, हळूहळू हळूहळू सगळं कळत चालेल. अगोदर ऐका माझा, अगोदर ऐका, नंतर क्वेश्चन मनामध्ये येऊ द्या. ठीक आहे का? असे मी सुरुवातीलाच म्हणलोय, हा पूर्ण इमॅजिनरी कन्सेप्ट आहे, तर याला चॅलेंजेस करता येत नाही. चॅलेंज करता येत नाही कारण कन्सेप्ट हायपोथेटिकल आहे. चॅलेंज कुठल्या गोष्टीला करता येऊ शकते रे? एक्सपेरिमेंटल गोष्टीला चॅलेंज करता येऊ शकते. ठीक आहे. आता बघा, sp हायब्रिड ऑर्बिटल दाखवतो मी. हे 2 sp हायब्रिड ऑर्बिटल, हा एक sp आणि हा पण एक दुसरा sp. बघा रे, लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनचा नंबर कधीच बदलत नसतो आफ्टर हायब्रिडायझेशन. बिफोर हायब्रिडायझेशन इथं एक इलेक्ट्रॉन होता, इथं दुसरा इलेक्ट्रॉन होता बिफोर हायब्रिडायझेशन. आफ्टर हायब्रिडायझेशन देखील ते इलेक्ट्रॉन तसेच्या तसे राहतात, अनपेअर्डच राहतात. इथं अनपेअर्ड होते ना, इथं पण अनपेअर्डच राहतात. इलेक्ट्रॉनच्या नंबरला, इलेक्ट्रॉनच्या अरेंजमेंटला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नाही. ठीक आहे, सेम ठेवलं मी इलेक्ट्रॉन. पण फरक लक्षात घ्या, मी s ऑर्बिटल आणि p ऑर्बिटल सेपरेट काढलेत, मी इथं एकत्र का काढले असतील सांगा बरं? हे दोन्ही हायब्रिड ऑर्बिटल मी एकत्र का काढले मला सांगा तुम्ही अगोदर. तुम्ही असे p ऑर्बिटल एकत्र का लिहिता बरं? असे एकत्र का लिहिता p ऑर्बिटल? कारण तिन्ही p ऑर्बिटलची म्हणजे px ची, py ची आणि pz ची एनर्जी इक्वल असते. px ची, py ची आणि pz ची एनर्जी एक्झॅक्टली इक्वल असते, म्हणून तिन्ही p ऑर्बिटल आपण एकत्र लिहित असतो. ठीक आहे ना? हायब्रिड ऑर्बिटलच्या बाबतीत पण तसंच असतं. ऑल हायब्रिड ऑर्बिटल्स आर इक्विव्हॅलंट इन एनर्जी. ॲटॉमिक ऑर्बिटल बघ रे, s ऑर्बिटलची p ऑर्बिटलची एनर्जी वेगळी असते, म्हणून मी सेपरेट लिहिणार त्याला. बघ ना, हे वेगळं काढलं, हे वेगळं काढलंय आपण. पण हायब्रिड ऑर्बिटलची एनर्जी इक्वल असते, म्हणून त्यांना एकत्रच काढायचं, त्यांना सेपरेट काढायचं नाही. लक्षात आलं का? हे एकत्र का काढलेत? कारण त्यांची एनर्जी एक्झॅक्टली इक्वल आहे. त्याला एक शब्द वापरला जातो, डिजनरेट. डिजनरेट म्हणजे एनर्जी इक्वल असणे. डिजनरसी, डिजनरेट म्हणजे एनर्जी इक्वल असणे. बोथ sp हायब्रिड ऑर्बिटल्स आर इक्वल इन एनर्जी, दे आर डिजनरेट. ठीक आहे. आता बघा, हायब्रिड ऑर्बिटल्स तयार झाले, सेंट्रल ॲटमचं काम संपलं. सेंट्रल ॲटमचं कामच हे असतं. सेंट्रल ॲटम काय करतो? ॲप्रोप्रिएट नंबर ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये पाठवून देतो. हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये त्याने ॲटॉमिक ऑर्बिटल्स पाठवले, त्याला आउटपुट मिळतं काय? हायब्रिड ऑर्बिटल. त्याने ॲटॉमिक ऑर्बिटल दिले, 2 ॲटॉमिक ऑर्बिटल दिलते इथं बेरिलियमनं, त्याला रिटर्न काय मिळाले? 2 हायब्रिड ऑर्बिटल मिळाले. जसं मी काल म्हणत होतो ना, हॉर्स आणि डॉंकीच्या कॉम्बिनेशन मधून 2 म्यूल तयार झाले, 2 जुडवा म्यूल तयार झाले. इथं तसंच आहे, एक s आणि एक p. s वेगळा, p वेगळा आहे, पण त्यांच्यापासून तयार झालेलं मात्र आयडेंटिकल आहे. 2 sp हायब्रिड ऑर्बिटल, जुडवा sp हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले. ठीक आहे का? सेंट्रल ॲटमचं काम संपलं. आता इथून पुढे काम चालू होतं सराउंडिंग ॲटमचं. सराउंडिंग ॲटम कोण आहे? क्लोरीन. चला आता बघा पुढे, आता पहा, व्यवस्थित पहा. 5वा पॉइंट लिहितो मी, फॉर्मेशन ऑफ बेरिलियम क्लोरीन बॉन्ड. बेरिलियम क्लोरीन बॉन्ड्स. बेरिलियम आणि क्लोरीन मध्ये इथं 2 बॉन्ड असणार आहेत, कारण 2 क्लोरीन आहेत. क्लोरीनची कॉमन व्हॅलन्सी 1 असते. क्लोरीन ऑलवेज ट्राय टू फॉर्म 1 बॉन्ड. ठीक आहे ना? बघा आता हे 2 sp हायब्रिड ऑर्बिटल काढतो अगोदर. ठीक आहे. हे कोण आहेत? हा एक sp आहे, हा दुसरा एक sp आहे. हे हायब्रिड ऑर्बिटल, हे त्यांच्यामध्ये असणार हे इलेक्ट्रॉन. ठीक आहे. आता आपल्याकडे 2 क्लोरीन आहेत. मला सांगा रे, क्लोरीनचं कॉन्फिगरेशन काय असतं रे? क्लोरीनचं कॉन्फिगरेशन काय असतं? 3s2 3p5. मान्य आहे का? व्हॅलन्स शेलचं. व्हॉट इज व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्लोरीन? 3s2 3p5. तर बघा, इकडे एक क्लोरीन काढतो मी, 3s2 3p5. हे 3s आणि हे 3p. हे 3s 3p, 3s2 3p5. सो 3s2 3p5 मान्य आहे का? 3s2 3p5. आता मी स्पिन अपोजिट करणार, आणि इथं अपवर्ड आहे ना, इथं डाऊनवर्ड करतो. अपवर्ड जर केली, हे अपवर्ड ते अपवर्ड, रिपल्शन होईल ना. दोन्ही क्लॉकवाईज किंवा दोन्ही अँटी क्लॉकवाईज रिपल्शन होईल. एक क्लॉकवाईज, दुसरं अँटी क्लॉकवाईज. हा काय लिहिलाय मी? हे काय लिहिलंय रे? हे क्लोरीन आहे.
हा एक क्लोरीन लिहिला मी, दिस इज क्लोरीन, ठीक आहे. हा एक क्लोरीन आहे, ठीक आहे, क्लोरीनचं कॉन्फिगरेशन आहे, Clचं कॉन्फिगरेशन आहे, ठीक आहे. पण आपल्याकडे आणखी एक क्लोरीन आहे ना, बघा त्याचं पण कॉन्फिगरेशन. (3s2 3p5) त्याचं देखील कॉन्फिगरेशन काय, 3s2 3p5. लिहित असताना उलट लिहायलो मी, फक्त उलट लिहायलो, बिघडत नाही. 3s2 3p5, 3s2 3p5, हे 3s आहे, हे 3p आहे. हा दुसरा क्लोरीन. BeCl2 मध्ये 2 क्लोरीन आहेत ना, हा एक क्लोरीन, हा दुसरा क्लोरीन. आता होतं काय बघा, आपल्याकडे हे 2 हायब्रिड ऑर्बिटल आहेत, ठीक आहे, आणि क्लोरीनकडे ॲटॉमिक ऑर्बिटल आहे कंटेनिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, आहे का नाही. बघ रे, इथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, इथं पण क्लोरीनकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणार एक ऑर्बिटल आहे. होतं काय, इथल्या एका हायब्रिड ऑर्बिटलचा ओव्हरलॅप इथल्या ॲटॉमिक ऑर्बिटल बरोबर होतो ज्याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे का. इथल्या हायब्रिड ऑर्बिटलचा ओव्हरलॅप परत या ऑर्बिटल बरोबर होतो. मी काल देखील सांगितलंय, हायब्रिड ऑर्बिटल्स नेवर फॉर्म पाय बॉन्ड, हायब्रिड ऑर्बिटल्स ऑलवेज फॉर्म सिग्मा बॉन्ड. हायब्रिड ऑर्बिटल ऑफ बेरिलियम इज ओव्हरलॅपिंग विथ atomic orbital of chlorine. Hybrid orbital of beryllium is overlapping with atomic orbital of chlorine, so result will be sigma bond. काय तयार होईल रे, सिग्मा बॉन्ड. बेरिलियम आणि क्लोरीन मध्ये एक सिग्मा बॉन्ड तयार झाला. सिमिलरली हा दुसरा हायब्रिड ऑर्बिटल क्लोरीनच्या या p ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप व्हायला इथून एक सिग्मा बॉन्ड, ठीक आहे. लक्षात ठेवा, हायब्रिडायझेशन फक्त सेंट्रल ॲटमचं असतं. हायब्रिडायझेशनमध्ये गेला सेंट्रल ॲटम, हायब्रिड ऑर्बिटल तयार करतो. त्याच्या हायब्रिड ऑर्बिटल बरोबर, कोणाच्या सेंट्रल ॲटमच्या हायब्रिड ऑर्बिटल बरोबर सराउंडिंग ॲटमचे ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप होत असतात. सेंट्रल ॲटमचा हायब्रिड ऑर्बिटल, सराउंडिंग ॲटमचा ॲटॉमिक ऑर्बिटल. ही मॉडिफाईड VBT पाहतोय आपण. हां, ओल्ड VBT मध्ये तर दोन्ही ठिकाणचे ॲटॉमिक ऑर्बिटल होते, दोन्ही ॲटमचे ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप झालेले होते. इथं तसं नाही आहे, इथं सेंट्रल ॲटमचा हायब्रिड ऑर्बिटल, सराउंडिंग ॲटमचा ॲटॉमिक ऑर्बिटल, ठीक आहे. तर अशा पद्धतीत 2 सिग्मा बॉन्ड तयार झाले. म्हणजे याचा रिझल्ट असा झाला, बेरिलियमनं 2 बॉन्ड तयार केले, क्लोरीन क्लोरीन, ठीक आहे ना. हे 2 सिग्मा बॉन्ड आहेत ना, हा एक सिग्मा आहे, हा दुसरा सिग्मा आहे. तर हा बेरिलियम कन्सिडर करा, हा क्लोरीन आहे, हा क्लोरीन आहे, ठीक आहे. आता मी याला दाखवणार आहे ऑर्बिटल पिक्चर फॉर्ममध्ये. हां, ऑर्बिटल पिक्चर सगळेजण व्यवस्थित लक्ष देतील, ठीक आहे. बघा, आता माझ्याकडे 2 sp हायब्रिड ऑर्बिटल आहेत विथ अन अँगल 180 डिग्री. त्यांच्यामध्ये अँगल किती आहे रे, 180 डिग्री. 180 डिग्री अँगल कसा असतो सांगा बरं. हे 90 डिग्री, हां, दिस इज 90 डिग्री, बरोबर आहे. 180 डिग्री अँगल कसा असतो रे, हे बघ रे, असा असतो. लाईनमध्ये अँगल किती असतो, हा अँगल किती धरला जातो, 180 डिग्री, बरोबर बोलतोय ना मी. तर माझ्याकडे असे 2 sp हायब्रिड ऑर्बिटल आहेत ज्यांच्यामध्ये अँगल किती आहे, 180 डिग्री, ठीक आहे. तर मी ते आता ऑर्बिटल पिक्चर फॉर्ममध्ये, हे कळते ना सगळ्यांना, हे 90 आहे तर हे किती आहे, 180 डिग्री आहे. आपल्याकडे 2 sp हायब्रिड ऑर्बिटल आहेत ज्यांच्यातला अँगल 180 डिग्री आहे. तर बघा मला ते कसे काढावे लागतील. सो इट विल बी लाईक दिस. हा एक आणि हा दुसरा. तर बघा, याचा बॅकग्राऊंड भाग इकडं आणि याचा बॅकग्राऊंड भाग परत इकडं, ठीक आहे. हे ॲक्च्युली असं आहे बघ रे, एक sp हायब्रिड ऑर्बिटल असा असतो, हे एक असा असतो, एक असा असतो. तर तसे दोघं आहेत ना, तसे किती आहेत आपल्याकडे, दोघं आहेत. याचा बॅकग्राऊंड भाग इकडं, ठीक आहे. बघा मी रेड कलरनं दाखवतोय. याचा बॅकग्राऊंड भाग हा आहे, हा आहे. याचा बॅकग्राऊंड भाग हा आहे आणि याचा बॅकग्राऊंड भाग हा आहे, ठीक आहे का. याचा बॅकग्राऊंड भाग कुणाचा, हा ब्लॅक कलरनं दाखवलेला आहे याचा बॅकग्राऊंड भाग. हा एक sp हायब्रिड ऑर्बिटल आहे, हा दुसरा sp हायब्रिड ऑर्बिटल आहे. हे 2 sp हायब्रिड ऑर्बिटल्स आहेत. आता हे लाईनमध्ये आहेत ना, लाईनमध्ये आहेत, म्हणजे याच्यात अँगल किती असणार आहे, 180 डिग्री. किती असणार आहे, 180 डिग्री. तर हे 2 sp हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले, हे 2 sp हायब्रिड ऑर्बिटल तयार झालेले, ठीक आहे. यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन देखील आहे, मी म्हणलं होतं तुम्हाला, ठीक आहे. इलेक्ट्रॉन शेवटी दाखवू आपण. होतं काय बघा, आता क्लोरीनच्या p ऑर्बिटल बरोबर त्याचा ओव्हरलॅप. क्लोरीनचा p ऑर्बिटलचा शेप कसा असतो रे, डम्बेल. कसा असतो, डम्बेल, ठीक आहे. बघ रे, एक डम्बेल,
आणि हे दुसरं डंबेल. ठीक आहे. बघा आता बेरिलियमकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होता, बेरिलियमकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होता, क्लोरीनकडे पण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होता, ओव्हरलॅप झाला. क्लोरीनचा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, बेरिलियमचा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ओव्हरलॅप झाला. सिमिलरली हे बघ ना, हे बघ, हे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पेअरिंग झाली ना, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन हा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन पेअरिंग झाली. तर अशा पद्धतीत ठीक आहे. बघ रे, हे काय काढले तुझ्या लक्षात येईल आता. हा कोण आहे? बेरिलियम आहे. हे मध्ये जे दाखवलं ना, दिस इज सेंटर इज बेरिलियम. हा इकडे क्लोरीन आहे, हे पी ऑर्बिटल क्लोरीनचा, आणि हा दुसरा क्लोरीन आहे. ठीक आहे. एक बॉन्ड इथं ओव्हरलॅप झाला ना, एक सिग्मा असा तयार झाला, बघ ना, हे इथं ओव्हरलॅप झाला नाही. ठीक आहे. आणि दुसरा ओव्हरलॅप इकडून झालेला दिसतोय, इकडून एक दुसरा सिग्मा. दिस इज वन सिग्मा, दिस इज अनदर सिग्मा. आलं का लक्षात? तर अशा पद्धतीत BeCl2 तयार होतं. दिस इज द मेथड. बेरिलियम अंडरगोज sp हायब्रिडायझेशन. इट क्रिएट्स 2 sp हायब्रिड ऑर्बिटल्स. ते sp हायब्रिड ऑर्बिटल आहेत. sp हायब्रिड ऑर्बिटल बेरिलियमचे क्लोरीनच्या ॲटॉमिक ऑर्बिटल विच आर हॅव्हिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, हे दोन आहेत ना, त्यांच्याबरोबर ओव्हरलॅप होतात. 2 सिग्मा बॉन्डचं फॉर्मेशन होतं. ठीक आहे का? आता बघा, ओव्हरलॅप लाईनमध्ये झाला ना. मी एक पॉइंट सांगितला होता तुम्हाला हायब्रिडायझेशनमध्ये, डायरेक्शन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप डिसाइड्स द जॉमेट्री. ओव्हरलॅप ज्या बाजूने होतोय ना, तिथून त्याची जॉमेट्री कळत असते. जॉमेट्री म्हणजे ॲटमची अरेंजमेंट कळत असते. आता बघा, हा ओव्हरलॅप लाईनमध्ये व्हायला, ठीक आहे ना, हा लाईनमध्ये व्हायला, तिकडचा पण लाईनमध्येच व्हायला ना. मग अँगल किती असेल सांगा बरं. ठीक आहे. इथं हे अँगल किती असेल सांगा बरं. किती असेल रे अँगल? हा किती अँगल असेल? किती असेल? किती असेल? लाईनमध्ये ओव्हरलॅप होतोय म्हणजे अँगल किती झाला? 180 डिग्री. अँगल किती झाला रे? 180 डिग्री झाला. तर लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा sp हायब्रिडायझेशन होत असतं, जेव्हा जेव्हा sp हायब्रिडायझेशन होत असतं, तेव्हा तेव्हा बॉन्ड अँगलची व्हॅल्यू किती असते? 180 डिग्री. याला म्हणायचं बॉन्ड अँगल. 2 बॉन्डमध्ये असणारा अँगल, 2 बॉन्डमध्ये असणारा अँगल. लाईनमध्ये आहेत ना बॉन्ड, बघ रे, लाईनमध्ये बॉन्ड, लाईनमध्ये बॉन्ड आहेत. लाईनमध्ये बॉन्ड अँगल किती असतो? 180 डिग्री असतो. व्हॉट इज द नेम ऑफ दिस जॉमेट्री सांगा बरं. ह्या अरेंजमेंटला, या ॲटमच्या अरेंजमेंटला काय नाव देशील तू? बघ ना, हे सगळे ॲटम तुला लाईनमध्ये दिसत आहेत, तुला हे सगळे ॲटम्स लाईनमध्ये दिसत आहेत, म्हणून काय म्हणायचं रे? जॉमेट्री लिनियर. जॉमेट्री लिनियर. व्हेनेवर देर इज sp हायब्रिडायझेशन, कुठली जॉमेट्री असते रे? लिनियर जॉमेट्री असते. जेव्हा जेव्हा sp हायब्रिडायझेशन होत असतं तेव्हा तेव्हा लिनियर जॉमेट्री असते. म्हणूनच sp हायब्रिडायझेशनला ऑब्लिक करून दुसरं नाव लिहून ठेवा. हेडिंगमध्येच लिहा, sp हायब्रिडायझेशन इट इज ऑल्सो कॉल्ड लिनियर हायब्रिडायझेशन. sp हायब्रिडायझेशनलाच एक दुसरं नाव काय आहे? लिनियर हायब्रिडायझेशन. अलग लक्षात? sp हायब्रिडायझेशनचं दुसरं नाव काय? लिनियर हायब्रिडायझेशन. लक्षात आलं? तुम्हाला काय काय लक्षात घ्यायचंय? सेंट्रल ॲटम बेरिलियम अंडरगोज sp हायब्रिडायझेशन. 2 sp हायब्रिड ऑर्बिटल तो तयार करतो. त्याच्या 2 sp हायब्रिड ऑर्बिटल बरोबर क्लोरीनचे ॲटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होतात, 2 सिग्मा बॉन्ड तयार होतात. हे ऑर्बिटल पिक्चर दाखवले. हे 2 sp हायब्रिड ऑर्बिटल होते. हे p ऑर्बिटल, हा एक p ऑर्बिटल आहे, हा p ऑर्बिटल आहे. ठीक आहे. कुणाचा? क्लोरीनचा. हा पण p ऑर्बिटल आहे क्लोरीनचा. 2 क्लोरीन आहेत ना आपल्याकडे. तर spp असा एक ओव्हरलॅप झाला आणि दुसरा परत spp असा एक ओव्हरलॅप झाला. ठीक आहे का? इथं ओव्हरलॅपमध्ये फरक काय? हायब्रिड ऑर्बिटल आणि ॲटॉमिक ऑर्बिटलमध्ये ओव्हरलॅप व्हायला. ओल्ड VBT काय म्हणत होती? ॲटॉमिक ऑर्बिटल, ॲटॉमिक ऑर्बिटल ओव्हरलॅप. ही थेरी काय म्हणते? हायब्रिड ऑर्बिटल ऑफ सेंट्रल ॲटम, ॲटॉमिक ऑर्बिटल ऑफ सराउंडिंग ॲटम, त्यांच्यामध्ये ओव्हरलॅप. ठीक आहे का? ओके. थोडंसं केअरफुली वाचायचं. मी जेवढं लिहिलं ना, केअरफुली लक्ष द्यायचं, वाचायचं, व्यवस्थित लिहून घ्यायचं. त्याला 1-2 वेळेस वाचल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल, काही विशेष नाही. ठीक आहे. नोट करून घ्या. चला आणखी एक एक्झाम्पल, sp हायब्रिडायझेशनचंच आणखी एक एक्झाम्पल सांगणार आहे. ठीक आहे. म्हणजे प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला आणखी इथं क्लिअरिटी येईल. CO2 फॉर्मेशन, कार्बन डायऑक्साईड sp हायब्रिडायझेशन मधूनच तयार होतं. पहा कसं तयार होतो. नंबर 1, पहिली स्टेप, कार्बन इन ग्राउंड स्टेट. सेंट्रल ॲटम कोण आहे रे? कार्बन आहे. ठीक आहे ना. कार्बनचं कॉन्फिगरेशन सांगा ग्राउंड स्टेट मधलं. 1s2, 2s2,
2px1 2py1. किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन झाले सांगा बरं मला. 2pz0. हां, किती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत? 2. मला सांगा CO2 मध्ये कार्बनला बॉन्ड किती तयार करायचे? लक्षात ठेवा रे, जेवढे कोव्हॅलंट बॉन्ड ना तेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असले पाहिजेत. ठीक आहे. कोव्हॅलंट बॉन्ड्स, नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स, नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स इक्वल टू नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. कंपल्सरी नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, कारण ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग मधून बॉन्ड तयार होत असतो. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणाराच ऑर्बिटल बॉन्डिंग मध्ये जात असतो. ठीक आहे ना. नंबर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स इक्वल टू नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. CO2 मध्ये एक ऑक्सिजन 2 बॉन्ड तयार करतो ना रे कधी. ऑक्सिजनची कॉमन व्हॅलन्सी किती आहे? 2. CO2 मध्ये 2 ऑक्सिजन आहेत, म्हणजे टोटल कार्बनला 4 बॉन्ड तयार करायचे आहेत. कार्बनकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन किती असावे लागतील? 4. कार्बनकडे 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असावे लागतील. किती आहेत सध्याला? ओनली 2. There are only 2 unpaired electrons. As there are only 2 unpaired electrons, carbon will not form bonds in this ground state. So I must think for excited state. Carbon in excited state. का बरं एक्सायटेशनची गरज आहे रे? तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आपल्याला किती पाहिजे? 4 पाहिजेत. सध्याला किती आहेत? 2च आहेत. कार्बन कधी 4 बॉन्ड तयार करतो त्या बेसिसवर. 1s2 2s1 2px1 2py1 2pz1 असं झालं. बॅलन्स शेलची जी पेअर असते ना त्याला पुढे एक्साइट करायचं असतं. 2s2 इथला एक इलेक्ट्रॉन मी 2pz मध्ये प्रमोट केला. ठीक आहे. आता बघा sp हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. sp हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन. ठीक आहे. आता बघा लक्ष द्या, वेगळं एक्झाम्पल हे म्हणून तर घेतोय. लक्ष द्या, कार्बनचं हे व्हॅलन्स शेल मी ऑर्बिटल फॉर्म मध्ये दाखवतो. ठीक आहे. बघा हे 2s, हे काय आहे? 2s आहे. 2s मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे आणि परत 2p चे हे 3 ऑर्बिटल्स असतात. 2px 2py आणि 2pz. 2px मध्ये 1 इलेक्ट्रॉन, 2py मध्ये 1 इलेक्ट्रॉन, 2pz मध्ये देखील 1 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे ना. हे 2s आहे, हे 2p आहे. तर होतं काय बघा आता, लक्ष द्या, होतं काय? हा एक s ऑर्बिटल, हा एक s ऑर्बिटल आणि या 3 पैकी एक p ऑर्बिटल, म्हणजे असं हे एवढं जाते हायब्रिडायझेशन मध्ये. कोणतं हायब्रिडायझेशन? sp हायब्रिडायझेशन. sp हायब्रिडायझेशन काय होतंय? sp हायब्रिडायझेशन. आता लगेच तुमच्या मनात क्वेश्चन आला असेल, तुम्ही हे 2 घेतले, हे का घेतले नाहीत? आला ना क्वेश्चन मनामध्ये? क्वेश्चन आलेच पाहिजेत मनामध्ये, क्वेश्चन आलेच पाहिजे. ठीक आहे का? पण संदर्भ असणारे यावेत, मला काही प्रॉब्लेम नाही. हे 2 का येत नाहीत? कारण त्याला पाय बॉन्ड पण तयार करायचेत ना. CO2 मध्ये 2 सिग्मा बॉन्ड असतात, 2 पाय बॉन्ड असतात. ठीक आहे ना. 2च सिग्मा तयार करायचे, म्हणजे 2च हायब्रिड ऑर्बिटलची गरज आहे. बघा हायब्रिड ऑर्बिटल फक्त सिग्मा बॉन्ड तयार करतो, पाय बॉन्ड तयार करत नाही. ठीक आहे. किंवा हे 2 का घेतले नाहीत पुढच्या स्टेपमध्ये तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. आता sp हायब्रिडायझेशन झालं. मला सांगा किती हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतील रे? किती हायब्रिड ऑर्बिटल्स तयार होतील? 2 sp हायब्रिड ऑर्बिटल्स. 2 sp हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म्ड. 2 sp हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म्ड. आता ते कसे असतील? इक्विव्हॅलंट इन एनर्जी. 2 sp हायब्रिड ऑर्बिटल्स आर फॉर्म्ड अँड आता लक्ष द्या, लक्ष द्या, जे ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन मध्ये जात नसतात, द ऑर्बिटल्स विच डू नॉट पार्टिसिपेट इन हायब्रिडायझेशन, दे आर कॉल्ड अनहायब्रिडाइज्ड. त्यांना काय म्हणायचं असतं? अनहायब्रिडाइज्ड. हे दोघं गेले हायब्रिडायझेशन मध्ये, हे गेले नाहीत ना, हे दोघं गेलेले नाहीत. तर आपल्याला 2 sp हायब्रिड ऑर्बिटल तयार होतील हे दोघं कंबाईन झाल्यामुळं. माझ्याकडे आणखी असणार आहेत 2 अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल्स. 2 अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल. 2 अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल्स. बघा ना रे, हे हायब्रिडायझेशन मध्ये गेले, हे गेले नाहीत.
इथून तयार झाले 2 sp हायब्रिड ऑर्बिटल आणि या दोघांना मी काय नाव देतोय, अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल्स. ठीक आहे, आता ते काढतो इथं बघा. पुढच्या स्टेपमध्ये सांगणार आहे CO2 फॉर्मेशनच्या स्टेपमध्ये CO2 फॉर्मेशन कसं होतं बघा. आता ते सगळे ऑर्बिटल दाखवतो तुम्हाला आता काढून मी. sp हायब्रिड ऑर्बिटल्स अगोदर बघूत. ठीक आहे बघा, हा एक sp, हा दुसरा sp. मान्य आहे सगळ्यांना? झाले 2 sp. हां, आता बघा इकडून एक पी काढतो मी. ठीक आहे, इकडून एक पी काढतो आणि परत इकडून एक पी. आता याला काय म्हणतो बघा मी, दिस इज अनहायब्रिडाइज्ड पी. अनहायब्रिडाइज्ड पी. ठीक आहे, याला पण मी म्हणतोय अनहायब्रिडाइज्ड पी. अनहायब्रिडाइज्ड पी का म्हणायचं तसं बघ ना, लिहिलं ना रे. किती अनहायब्रिडाइज्ड आहेत माझ्याकडे? 2 ना. हे बघ, एक इथं दाखवला, दुसरा इथं दाखवला. माझ्याकडे हायब्रिड ऑर्बिटल किती आहेत? 2 आहेत. 2 असे दाखवले. ठीक आहे का? हायब्रिड ऑर्बिटलची एनर्जी इक्वल असते, अनहायब्रिडाइज्डची इक्वल असण्याचं काही कारण नाही. किंवा हे 2 एकत्र काढा, मला काही प्रॉब्लेम नाही. त्याचा मी पुढे जे बोलणार आहे त्याचा काही संदर्भ नाही. हे 2 तुम्ही एकत्र काढले तरी मला काही प्रॉब्लेम नाही. इलेक्ट्रॉनचा नंबर बघा, हे दोघं कंबाईन झाले. मी म्हणलं आफ्टर हायब्रिडायझेशन इलेक्ट्रॉन नंबरवर काही परिणाम होत नसतो. इथं एक इलेक्ट्रॉन, इथं एक इलेक्ट्रॉन. हे कुठले? हे इथले, हे आणि हे दाखवले. आता हे राहिले ना अनहायब्रिडाइज्ड वाले. इथं एक इलेक्ट्रॉन, इथं एक इलेक्ट्रॉन. बघ रे, कार्बनच्या व्हॅलन्स शेलमध्ये आपण 4 इलेक्ट्रॉन म्हणले होते व्हॅलन्स शेलमध्ये, बरोबर आहे. आफ्टर हायब्रिडायझेशन देखील बघ मोज, 1 2 3 4च आहे. म्हणजे आपलं हे केलेलं सगळं बरोबर आहे. आता बघा, आता काम पडणार आहे सराउंडिंग ॲटमचं. सराउंडिंग ॲटम कोण आहे? ऑक्सिजन. चला ऑक्सिजनचं कॉन्फिगरेशन सांगा एकदा. व्हॉट इज द व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजन? आय एम सेइंग व्हॅलन्स शेल 2s2 2px2 2py1 2pz1. बरोबर आहे का? बरोबर आहे. दिस इज द व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ऑक्सिजन. व्हॅलन्स शेलचं. ठीक आहे का? आता बघा, हां व्यवस्थित लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. मी जेवढं बोलतोय त्याच्याकडे केअरफुली लक्ष दिले की सगळं लक्षात येईल. ओके, 2s2. ठीक आहे, 2s2 आणि हे 2p, हे 2p 2p. ओके बघा, हे 2s2, हे 2s झाला. हां ठीक आहे, 2px2 पेअर दाखवतो. आता फक्त मी स्पिन अपोजिटली आहे ना, कारण इथं अपवर्ड दाखवलेत ना स्पिन अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच्या, इथं डाऊनवर्ड दाखवतो. सेम दाखवलं तर रिपल्शन होईल म्हणून. ठीक आहे, अपोजिट दाखवलं की इलेक्ट्रॉनमध्ये अट्रॅक्शन असेल. आता हे कोण आहे? 2p आहे. ओके बघा, आणखी बघा, हे दुसरा ऑक्सिजन मी काढायलो इकडून. हे परत 2p, 2px2 2py1. सॉरी, स्पिन परत मला अपोजिटच काढावी लागेल. स्पिन मस्ट बी अपोजिट. ठीक आहे बघा, डाऊनवर्ड डाऊनवर्ड. ठीक आहे, आणि हे राहिलं परत 2s2. पारे, मी लोन पेअरचा देखील कन्सेप्ट इथं क्लिअर करून दाखवलं. हां लक्ष द्या सगळेजण. हे काय काढलेत रे? हे कोण आहेत? हा एक ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन आहे. आणि हा दुसरा ऑक्सिजन आहे. आणि हे काय आहेत? हे कोणाचे ऑर्बिटल्स आहेत? हे सगळं कार्बन आहे, सेंट्रल ॲटम आहे. हे सेंट्रल ॲटम आहे. हे 2 सराउंडिंगचे ऑक्सिजन आहेत. आता बघा काय होतं काय. ठीक आहे, आता काय होतं बघा. ठीक आहे, कार्बनचा एक sp हायब्रिड ऑर्बिटल ऑक्सिजनच्या ॲटॉमिक ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप होतो. इथून तयार होतो एक सिग्मा बॉन्ड. काय तयार होतं बघा ना, हायब्रिड ऑर्बिटल ऑलवेज फॉर्म सिग्मा बॉन्ड. हा काय तयार झाला मग? सिग्मा बॉन्ड. ठीक आहे का? सिमिलरली कार्बनचा दुसरा sp हायब्रिड ऑर्बिटल ऑक्सिजनच्या ॲटॉमिक ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप होतो. बघ रे, याचा ओव्हरलॅप तू इथं दाखवलास तरी मला काही प्रॉब्लेम नाही. हा
याचा ओव्हरलॅप तू याच्याबरोबर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणाऱ्या कुठल्याही ॲटॉमिक ऑर्बिटल बरोबर दाखवू शकतो. इथं दाखव नाही इथं दाखव, जसं मी आता याचा इथं दाखवलाय, मी इथं जरी दाखवला असतं तरी काही अडचण नव्हती. ठीक आहे का. हा सिग्मा, हा परत दुसरा सिग्मा. हायब्रिड ऑर्बिटल ऑलवेज फॉर्म सिग्मा बॉन्ड. तर कार्बननं 2 सिग्मा बॉन्ड तयार करून टाकले. ठीक आहे का. आता लक्षात घ्या, अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल प्रिफर टू फॉर्म पाय बॉन्ड. हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल सिग्मा बॉन्ड, हायब्रिड ऑर्बिटल सिग्मा बॉन्ड तयार करतात. जे हायब्रिडायझेशन मध्ये जात नाही ते पाय बॉन्ड तयार करतात. ठीक आहे का. होतं काय बघा आता. ठीक आहे, आता बघा होतं काय. ओके, हां, हा ओव्हरलॅप होतो. आता हा ॲटॉमिक ऑर्बिटलचा ओव्हरलॅप असेल, हायब्रिड नाही, हायब्रिडनं सिग्मा तयार केला. आता इथं काय तयार होईल, पाय बॉन्ड. कार्बनचा अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल ऑक्सिजनच्या पी ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप होतो. काय तयार होतं रे, पाय बॉन्ड. काय तयार होतं, पाय बॉन्ड. सिमिलरली कार्बनचा अनहायब्रिडाइज्ड पी ऑर्बिटल दुसऱ्या ऑक्सिजनच्या पी ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप करतो. इथून परत काय तयार होतं रे, पाय बॉन्ड. अशा पद्धतीत कार्बननं 4 बॉन्ड तयार केले, त्यापैकी 2 सिग्मा झाले कारण हे हायब्रिड ऑर्बिटल कडून तयार झालेत, आणि 2 पाय बॉन्ड तयार झाले कारण ते अनहायब्रिडाइज्ड कडून तयार झाले. आता अल्टिमेटली झालं काय, ठीक आहे, हे झालं काय, नेमकं झालं काय बघा. हा कार्बन सेंटरचा म्हणजे वर काढलेला कार्बन, आणि हे सराउंडिंगचे 2 ऑक्सिजन. हा कार्बन आहे, हे वरचं कोण आहे, कार्बन आहे. हे सगळं कार्बनचं आहे, हे सगळं कार्बनचं लिहिलंय, आणि हे कोणाचं लिहिलेलं आहे, ऑक्सिजनचं लिहिलेलं आहे. ठीक आहे का. कार्बन ऑक्सिजन बघा, एक सिग्मा असा इकडं तयार झाला, दुसरा सिग्मा असा तयार झाला. हे सिग्मा, हे सिग्मा, हे कोणामुळे तयार झाले, हायब्रिड ऑर्बिटलमुळे. जेवढे हायब्रिड ऑर्बिटल्स तेवढे सिग्मा बॉन्ड तयार करण्याचा सेंट्रल ॲटम प्रयत्न करत असतो. ठीक आहे ना. आता हे दुसरे बॉन्ड कोणते बघ, हे 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 पाय बॉन्ड ब्ल्यू कलरनं दाखवलेले. हा एक पाय, हा दुसरा पाय, हा एक पाय, हा दुसरा पाय. आलं का लक्षात. ओके, आता मी म्हणत होतो की लोन पेअर कशी ठरली जाते. मला सांगा, कार्बनच्या व्हॅलन्स शेलमध्ये आता अशी काही इलेक्ट्रॉन पेअर आहे का की जी बॉन्डिंग मध्ये गेलेली नाही. नाही बघ रे, कार्बनच्या व्हॅलन्स शेलमध्ये एवढे इलेक्ट्रॉन होते, किती होते, 4 होते. चारीच्या चारी बॉन्डिंग मध्ये गेले ना. सो कार्बन डू नॉट हॅव लोन पेअर, कार्बन डू नॉट हॅव लोन पेअर. पण ऑक्सिजनकडे बघा, आता ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेलमध्ये मला अशा काही इलेक्ट्रॉन पेअर्स दिसत आहेत ज्या बॉन्डिंग मध्ये गेलेल्या नाहीत. त्यालाच म्हणतात लोन पेअर. त्यालाच काय म्हणतात, लोन पेअर. मला सांगा, हे इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये गेलेत का, नाही. तर ही झाली एक लोन पेअर. मी पेअर म्हणतो, ही एक लोन पेअर झाली, ही दुसरी लोन पेअर झाली. म्हणून ऑक्सिजनवर लोन पेअर किती आहेत रे, ह्या डाव्या बाजूच्या ऑक्सिजनवर 2 लोन पेअर. कोणत्या आहेत त्या, या, ही एक आणि ही दुसरी. ठीक आहे. या ऑक्सिजनवर परत एकदा बघ रे, ही एक लोन पेअर आणि ही परत, ही कुठे गेली, बॉन्डिंग मध्ये गेली नाही ना. हे दोघं गेलेत, हे गेलं नाही ना बॉन्डिंग मध्ये. 2 लोन पेअर्स. ठीक आहे का. तर अशा पद्धतीत CO2 तयार होत असतो. अशा पद्धतीत CO2 तयार होत असतो. आता व्यवस्थित लक्ष द्या, मला म्हणायचंय का, तुला BeCl2चा क्वेश्चन आला किंवा CO2चा क्वेश्चन आला, एवढं लांबलचक काहीच करण्याची गरज नाही. 10 सेकंदात तुला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर देता येतील. सगळ्या क्वेश्चनचे आन्सर 10 सेकंदात येतील. मग तुला वाटेल, मग सांगा की, मग तीच मेथड सांगा की, एवढं कशाला हे बोलताय. नाही रे, तुला हायब्रिडायझेशन कन्सेप्ट काय हे तर माहिती पाहिजे ना. डायरेक्ट ट्रिक सांगून कसं जमेल. आणि जर ट्विस्टेड क्वेश्चन आला तर कसं करायचं, ट्विस्टेड क्वेश्चनला कसं डील करता येईल. जर फक्त ट्रिक सांगितली तर, म्हणून मी ट्रिक डायरेक्टली सांगणारच नाहीये. मी सगळे टाईप अगोदर डिटेलमध्ये कन्सेप्च्युअली एक्सप्लेन करणार आहे, त्यानंतर मग ट्रिक सांगतो. ठीक आहे का. मी काय म्हणलं, असं कोणी मनात बाळगू नका की बाबा CO2च्या स्ट्रक्चरचा क्वेश्चन आला की मला एवढं सगळं करत बसावं लागेल का काय. बिलकुल नाही. हे फक्त मी तुम्हाला ती हायब्रिडायझेशन प्रोसेस असते नेमकी काय हे समजण्यासाठी सांगायलो. ठीक आहे का. परत एकदा मला सांगा, इथं जॉमेट्री कशी असेल, अरेंजमेंट बघा रे ॲटमची कशी दिसते. सगळे ॲटम लाईनमध्ये दिसत आहेत ना. तुम्ही म्हणाल इथं काढताना तर तुम्ही असे वाकडे काढलेत आणि इथं लाईनमध्ये काढलेत. नाही रे, हे sp हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले ना,
sp हायब्रिड ऑर्बिटल लाईनमध्ये असतात, sp हायब्रिड ऑर्बिटल लाईनमध्ये असतात. मग अशी काढलं होतं ना मी, 180 डिग्रीचा अँगल असतो. त्या sp हायब्रिड ऑर्बिटल बरोबर असे बाजूनच p येतात, लाईनमध्येच p पण येतात. इथं काढताना फक्त जागा कमी होती म्हणून हे खाली काढले, पण ॲक्च्युली हे साईडनं ओव्हरलॅप होत असतात बरोबर. ठीक आहे, सगळे ॲटम्स एका लाईनमध्ये येतात, म्हणजे इथं अँगल किती असणार 180 डिग्री. sp हायब्रिडायझेशन झाल्यानंतर बॉन्ड अँगल शुअरली किती असतो 180 डिग्री असतो. जॉमेट्री काय असते रे, लिनियर. म्हणूनच sp हायब्रिडायझेशनला काय म्हणलं जातं, लिनियर हायब्रिडायझेशन म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, लिनियर हायब्रिडायझेशन म्हणलं जातं. ठीक आहे, नाही समजलं नो प्रॉब्लेम, एवढं नोट करा. मी याचं ऑर्बिटल पिक्चर काढून दाखवतो, ऑर्बिटलचं पिक्चर काढून दाखवतो, म्हणजे तुला पटवून जाईल की बाबा हे सर लाईनमध्ये कसं म्हणता येते. एवढं नोट करा, मी ऑर्बिटल पिक्चर काढतो. तर पाहता CO2चं ऑर्बिटल पिक्चर म्हणजे ते नेमके ओव्हरलॅप कसे होत असतात. ऐका आता, हा सेंटर तुम्हाला धरायचा कार्बन. ठीक आहे, हा कार्बन आहे. कार्बनचा हा एक sp हायब्रिड ऑर्बिटल, हे काय काढलंय मी किंवा मध्येच लिहितो म्हणजे समजायला आणखी सोपं जाईल. ठीक आहे, व्हॉट इज दिस sp हायब्रिड ऑर्बिटल, दिस इज अनदर sp हायब्रिड ऑर्बिटल. sp हायब्रिडायझेशन झाल्यामुळं कार्बनकडे किती हायब्रिड ऑर्बिटल आहेत, 2 sp हायब्रिड ऑर्बिटल आहेत. ठीक आहे ना, अरे मान्य आहे ना. ठीक आहे, हा काय कार्बनचा एक p ऑर्बिटल, सॉरी ऑक्सिजनचा एक p ऑर्बिटल, हा दुसऱ्या ऑक्सिजनचा p ऑर्बिटल. ठीक आहे, तर बघा सिग्मा बॉन्ड आपण कसा फॉर्म झाला म्हणलं होतं. कार्बनचा sp हायब्रिड ऑर्बिटल कंटेनिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणाऱ्या p ऑर्बिटल बरोबर ओव्हरलॅप होतो. देयर इज फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड, म्हणजे इथं इलेक्ट्रॉन पेअर असणार आहे लाईक दिस. याच्याकडे एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन होता, याच्याकडे एक होता, ओव्हरलॅप झाला, म्हणजे इथून काय तयार झालं रे, हे सिग्मा तयार झालं. हे सिग्मा बॉन्डिंग दाखवली आपण, सिग्मा. सिमिलरली कार्बनकडे दुसरा sp हायब्रिड ऑर्बिटल आहे आणि सराउंडिंगला आणखी एक ऑक्सिजन आहे ना. ठीक आहे ना, हे समजून घ्या अगोदर, हे कोण आहे, ऑक्सिजन आहे. ठीक आहे का, हे मिडलचं कोण आहे, कार्बन आहे, आणि हे परत कडचं कोण आहे, ऑक्सिजन आहे. ठीक आहे का. आता दुसऱ्या कार्बनच्या sp हायब्रिड ऑर्बिटलकडे परत इलेक्ट्रॉन आहे, परत नेबरिंगचा p ऑर्बिटल आहे. ठीक आहे, इथं एक बॉन्ड तयार झाला. हा परत कोणता बॉन्ड असणार आहे, हा दुसरा सिग्मा. CO2 मध्ये 2 सिग्मा असतात ना, अशा पद्धतीत 2 सिग्मा तयार होतात. हायब्रिड ऑर्बिटल ऑलवेज फॉर्म सिग्मा बॉन्ड. sp ओव्हरलॅप झाला, sp ओव्हरलॅप झाला, इकडून एक सिग्मा, हा एक ऑक्सिजन, हा दुसरा ऑक्सिजन, असे 2 सिग्मा तयार झाले. आता पाय बॉन्ड कसे तयार होतात बघा. पाय बॉन्ड, हा आपल्या कार्बनकडे अनहायब्रिडाइज्ड p असतात. ठीक आहे ना, तर हा एक अनहायब्रिडाइज्ड p आहे आणि हा दुसरा आहे. आता हे पाठीमागून काढण्याचं कारण काय, पाठीमागून का काढलं रे, 3 डायमेन्शनमध्ये थिंक करता यावं म्हणून. ठीक आहे ना, 3 डायमेन्शनमध्ये थिंक करता यावं म्हणून. ठीक आहे, हा एक अनहायब्रिडाइज्ड p, त्याचे हे 2 लोब, p ऑर्बिटलला 2 लोब असतात ना, एक अनहायब्रिडाइज्ड p, हा दुसरा अनहायब्रिडाइज्ड p. कार्बनकडे 2 असणार आहे. ठीक आहे का, 1 2 असे 2 अनहायब्रिडाइज नंबर देतो याला, 1 आणि 2. हे कोण आहेत, हे अनहायब्रिडाइज्ड p ऑर्बिटल्स आहेत. कोणाचे, कार्बनचे. आणि परत ऑक्सिजनकडे असणारे हे p ऑर्बिटल आहेत. ठीक आहे का. आता बघा ऑक्सिजनच्या p ऑर्बिटलकडे जो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो, हे डायरेक्शन थोडंसं माझं उलटं झालं तिथं, म्हणजे त्या बॉक्स डायग्राममध्ये दाखवलेलं असं होतं, हे अपवर्ड याचा होता आणि याचा डाऊनवर्ड होता, नाही तर तुम्हाला परत त्याची अडचण यायची. ठीक आहे ना. ऑक्सिजनकडे असणारा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आणि याच्या अनहायब्रिडाइज्डमध्ये परत असलेला अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आता हा ओव्हरलॅप होतो. आता हा ओव्हरलॅप मला सांगा असा होणार आहे का रे, हेड टू हेड होणार आहे का, नाही ना, बाजूनं होणार आहे, साइड वाईज ओव्हरलॅप होणार आहे, लॅटरल ओव्हरलॅप होणार आहे, लॅटरल ओव्हरलॅप होणार आहे. म्हणून इथून तयार झालेला बॉन्ड कोणता असेल, पाय बॉन्ड. इथून तयार झालेला बॉन्ड कोणता असेल, पाय बॉन्ड असेल. सिमिलरली आता बघा, सिमिलरली याच्यामध्ये पण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे ना, अनहायब्रिडाइज्ड, कार्बनकडे दुसरा अनहायब्रिडाइज्ड ऑर्बिटल आहे. ठीक आहे ना, तर मी आता ते थोडंसं व्यवस्थित व्हावं म्हणून इथं काढतो. हां, इथं एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे कार्बनच्या अनहायब्रिडाइज्ड p मध्ये. ठीक आहे ना, आणि ऑक्सिजनच्या आता इकडून दाखवतो, याचा पाय बॉन्ड झाला ना त्या ऑक्सिजनचा. बघ रे, एक ऑक्सिजन एक सिग्माने एक पाय तयार करतो बघ, इथं एक सिग्मा झाला, इथं दुसरा पाय झाला.
सिग्मा पण झाला, पाय पण झाला, या ऑक्सिजनचे बॉन्ड संपवून गेले. ठीक आहे का. आता या ऑक्सिजननं एक सिग्मा तयार केला, त्याला आणखी एक पाय तयार करायचा ना. ठीक आहे ना. तर त्याच्या अनहायब्रिडाइज्ड त्याच्या पी ऑर्बिटलमध्ये असणारा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कोणाच्या, ऑक्सिजनच्या. आता बघा याचा आणि याचा ऑर्बिटल ओव्हरलॅप थिंक करा. कोणाचा रे, बघ हे बॅकग्राऊंडमध्ये दाखवलेलं हे आणि याचा असा हा साईड वाईज ओव्हरलॅप होईल. इथून परत काय तयार होईल, पाय बॉन्ड. काय तयार होईल, पाय बॉन्ड. अशा पद्धतीत या ऑक्सिजनचे परत सिग्मा आणि पाय झाले, या ऑक्सिजनचं सिग्मा आणि पाय झालं. हा सेंटरचा कोण आहे, कार्बन. हे मध्ये काय काढलं रे, sp हायब्रिड ऑर्बिटल. मी म्हणलो होतं ना मागच्या केसमध्ये पण, sp हायब्रिड ऑर्बिटलचा शेप ॲक्च्युली असा असतो. ठीक आहे ना, हे असा असतो हा भाग. ठीक आहे ना. याचा भाग इथे, याचा भाग इकडे आणि याचा भाग इकडं आलाय. ऑर्बिटल्स आहेत ते, sp हायब्रिड ऑर्बिटल आहे. ठीक आहे ना. आता बघा हा कार्बन आहे, हा ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन आहे. मला सांगा आता सगळे ओव्हरलॅप लाईन मध्ये झाले ना रे, हे सगळं लाईन मध्ये दिसतंय तुला, लाईन मध्ये दिसतंय. म्हणून मी जॉमेट्री काय म्हणली, व्हॉट इज द जॉमेट्री ऑफ CO2, लिनियर. व्हॉट इज द जॉमेट्री ऑफ CO2, लिनियर. ठीक आहे ना. तर sp हायब्रिडायझेशन तुम्हाला समजावं म्हणून मी आजचा क्लास पूर्ण sp हायब्रिडायझेशनवर दिलेला आहे. ठीक आहे का. हे बघा एकदा समजणार नाही, जर एकदा समजलं नाही व्हिडिओला पॉज करणे, थोडंसं थिंक करणे, परत प्ले करणे किंवा रिपीट पाहू शकता तुम्ही. रिपीट जिथं तुम्हाला समजलं नाही असं वाटते ना तेवढा भाग परत रिपीट बघा तुम्ही. सगळं नाही म्हणत मी, काही काही ठिकाणीच प्रॉब्लेम असतो ना, ते परत परत बघायचं, रिपीट बघायचं. ठीक आहे का. तरच कन्सेप्ट क्लिअर होईल. आलं का लक्षात. उद्या पाहूत मग आता sp2 हायब्रिडायझेशन, sp3 हायब्रिडायझेशन, sp3d, sp3d टू सो ऑन. हे पुढे आपल्याला पाहत चालायचं. चला जाता जाता सांगा sp हायब्रिडायझेशन मध्ये अँगल किती क्रिएट होतो रे हायब्रिड ऑर्बिटल मध्ये, 180 डिग्री. किती, 180 डिग्री. जॉमेट्री काय क्रिएट होते, लिनियर, कारण लाईन मध्येच अँगल 180 डिग्री असतो. ठीक आहे का. चला भेटूयात उद्या पुढच्या टाईपकडे जाऊ. थँक्यू.